Now in the previous lecture we have studied the two ways of assigning pointer to array. Okay, so in first way, suppose this is our array. Okay, any size array तुम्ही घेऊ शकता. These are the elements in array. Now suppose we want to assign the pointer to this array, then we will declare the pointer variable of type integer because array is integer. Okay, so array ला आपण pointer variable declare करतोय. So array subscript वगैरे pointer variable ला लिहायची गरज नाहीये. It just like जसं तुम्ही simple variable ला array declare कसं करता तसंच करायचंय. Okay, now there are two ways. The first way काय आहे की जस्ट तुम्ही pointer variable is equal to only array name देता, ampersand address of sign देत नाही. So this is a one way of assigning pointer to array. Okay, so ह्या वेळी काय होतं की जसं arrayचं memory allocation आहे, suppose this is memory allocation for the array. Okay, now here suppose start 2000, 2004, 2008, 2012, 2016 and 2020. This is A of 0, A of 1, A of 2, A of 3 and A of 4. This is memory allocation for the array. Okay, now जेव्हा तुम्ही pointer ला memory allocation करता, sorry, pointer चे initialization करता आणि or pointer array ला point करता, पॉइंटर अरेला असाइन करता, ह्या वेळी तेव्हा काय होतं की सेम जसे अरेचे मेमरी ब्लॉक आहे सेम त्याच वेळी तेवढेच मेमरी ब्लॉक पॉइंटर साठी पण असाइन होतात. ओके, अँड देन ईच ब्लॉक मध्ये काय असतो अरेच्या ईच ब्लॉकचा स्टार्टिंग ऍड्रेस. सो इथे 2000 असणार, इथे 2004, इथे 2008, इथे 2012 आणि इथे 2016. and by default P is pointing to the first block. म्हणजेच P मध्ये सुरुवातीला कोणता ऍड्रेस असणार 2000 असणार. मग जसं आपण इन्क्रीमेंट करणार तसं 4 बाईटनी इन्क्रीमेंट होणार. देन पॉइंटर मध्ये 2004 पॉइंटर कुठे असाइन होणार 2004 ला, परत इन्क्रीमेंट केलं 2008 ला, 2012 ला आणि 2016 ला. ओके, नाउ इथे काय होतं की जेवढे अरेचे ब्लॉक आहे तेवढे ब्लॉक ऑफ मेमरी पॉइंटरला असाइन होते आणि ईच ब्लॉक ऑफ पॉइंटर मध्ये काय असतो अरेच्या ईच ब्लॉकचा स्टार्टिंग ऍड्रेस असतो. ओके, आणि पॉइंटर फक्त मूव्ह होतो जसं आपण इन्क्रीमेंट करतो. ओके, सो इथे आपल्याकडे ऑप्शन नाहीये. स्टार्टिंगला P मध्ये जर आपण ह्या वेळी पॉइंटरला अरेला जर पॉइंटर असाइन केला देन देयर इज नो ऑप्शन दॅट की स्टार्टिंगला बाय डिफॉल्ट फर्स्ट एलिमेंटचाच स्टार्टिंग ऍड्रेस असणार पॉइंटर मध्ये. ओके, नाउ सपोज आय वॉन्ट लास्ट एलिमेंट ऍड्रेस. ओके, फर्स्ट टाइम मला लास्ट एलिमेंटचा ऍड्रेस पाहिजे तर तुम्ही दुसऱ्या वेळी इनिशियलाइज करू शकता. सो इथे काय करतो आपण ह्याच्या ऐवजी P is equal to address of A of suppose 0 जर केलं मी ह्या वेळी एक करू शकता. ओके, सो ह्यानी काय होतं की पॉइंटरला एवढे ब्लॉक ऑफ मेमरी नाही असाइन होत. जर तुम्ही ह्या वेळी असाइन केला पॉइंटर अरेला तर ओनली 1 ब्लॉक ऑफ 4 बाइट ऑफ मेमरी, एकच ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होते P ला आणि P मध्ये आपण कोणत्या एलिमेंटचा ऍड्रेस टाकलाय address of A of 0. So A of 0 चा स्टार्टिंग ऍड्रेस दॅट इज 2000 असणार. ओके, देन आपण इन्क्रीमेंट केलं की त्याच ब्लॉक मध्ये ऍड्रेस काय होणार रिप्लेस होणार. इथे काय असतो सेपरेट ब्लॉक असतो. ओके, सो ह्याचं ऍडव्हान्टेज काय आहे ओव्हर दिस मेमरी अलोकेशन. एक तर इथे मेमरी लेस लागते, P ला एकच ब्लॉक लागतो आणि इथे जेवढे अरेचे ब्लॉक आहे तेवढा लागतो. ओके, सो आपण जरी आपण पॉइंटर यूज करतो एक्झिक्युशन टाइम कमी करण्यासाठी प्रोग्रामचा. ओके, बट ह्यावेळी काय होतं की मेमरी स्पेस इन्क्रीज होते, एक्झिक्युशन टाइम कमी होईल. ओके, बट मेमरी स्पेस आहे ती जास्त लागणार. सो आपण काय यूज करतो हे एक यूज करतो. अजून एक काय की ह्यावेळी काय होतं की बाय डिफॉल्ट पॉइंटर स्टार्टिंगला पॉइंटर मध्ये फर्स्ट एलिमेंटचाच ऍड्रेस असतो. ओके, नाउ सपोज अशी केस आहे की मला स्टार्टिंगचा ऍड्रेस I don't want to store starting address into the pointer. At that time I will use this. Okay, so इथे मी काय करणार मला स्टार्टिंगचा ऍड्रेस नकोय, मला डायरेक्टली लास्ट एलिमेंटचा पाहिजे. सो मी इथे A of 4 राईट डाऊन करू शकते. सो इथे 2000 च्या ऐवजी काय ऍड्रेस स्टोअर होणार स्टार्टिंगला 2016. तर इथे काय होतं बाय डिफॉल्ट पॉइंटर मध्ये ह्या वेळी स्टार्टिंगचाच ऍड्रेस असतो आणि ह्या वेळी आपल्याला जे
जो ऍड्रेस आपल्याला द्यायचा आहे ज्या इलेमेंटचा तो आपण इथे इंडेक्सनी स्पेसिफाय करू शकतो. इथे रिस्ट्रिक्शन नाहीये, आपल्याला ज्या इलेमेंटचा ऍड्रेस द्यायचा आहे त्याची इंडेक्स इथे आपण प्रोव्हाइड करू शकतो. ओके, सो आता आपण ह्या वेळी आपण काय केलं, सम ऑफ इलेमेंट्स इन ऍरे प्रोग्राम केला प्रिव्हियस लेक्चर मध्ये. देन ऍरे मधले इलेमेंट जस्ट प्रिंट केले ह्या वेळी. ओके, त्याच्यानंतर ह्या वेळी इथे a ऑफ 0 करून आपण ऍरे मधले इलेमेंट्स प्रिंट केले. आता आपण या सेकंड वेळी सम ऑफ इलेमेंट्स इन ऍरे घेऊ, रिव्हर्स ऍरे डिस्प्ले करू युजिंग द पॉइंटर, लार्जेस्ट इलेमेंट ऑफ द ऍरे युजिंग द पॉइंटर. हे आपण युजिंग पॉइंटर करूया सेकंड वेळी. ओके, सो आता आपण करूया सम ऑफ इलेमेंट्स इन ऍरे, जे की आपण ऑलरेडी फर्स्ट वेनी केलेलं आहे युजिंग पॉइंटर. तुम्हाला एक्झामला आलं तर तुम्हाला जे इझी वाटेल त्या वेनी तुम्ही करू शकता. ओके, त्याच्यानंतर आता फर्स्ट आता आपल्याला काय लागेल, आता मी मेन वगैरे लिहित नाही, डायरेक्टली ऍरे लिहिते. हे आपण मेन मध्ये राईट डाऊन करू. तुम्हाला जे इलेमेंट्स पाहिजेत यू कॅन राईट दॅट इलेमेंट्स. झाले 5. ठीक आहे, नाउ सेकंड वेनी आता आपल्याला इनिशियलाइज करायचं आहे. सो p इज इक्वल टू, आता सम ऑफ इलेमेंट्स इन ऍरे, सो आपल्याला ईच अँड एव्हरी इलेमेंट पाहिजे युजिंग पॉइंटर. सो आपण आता सेकंड वेनी इनिशियलाइज करू. ठीक आहे, सो सेकंड वेनी तुम्ही फर्स्ट इलेमेंटचा पण ऍड्रेस प्रोव्हाइड करू शकता आणि प्लस एनी इलेमेंटचा. ओके, पण हा जो वे आहे त्याने बाय डिफॉल्ट फर्स्ट इलेमेंटचाच ऍड्रेस जातो. येते का लक्षात? ठीक आहे, सो आता इथपर्यंत काय झालं, तर इथपर्यंत ए साठी मेमरी अलोकेशन झालं फॉर द 5 elements, a of 0, a of 1, a of 2, a of 3 and a of 4. याच्यामध्ये गेलं 10, 15, 17, 12 and 16. Suppose this is 4002 starting address, then 4006 44 byte, 4010, 4014, 4018 and 4022 इथपर्यंत. ओके, नाउ आता आपण सेकंड वेनी पॉइंटर इनिशियलायझेशन केले. सो p साठी फक्त एकच ब्लॉक ऑफ मेमरी असाइन होणार आणि त्याच्यामध्ये स्टार्टिंगला असणारे a ऑफ 0 चा ऍड्रेस. सो a ऑफ 0 चा स्टार्टिंग ऍड्रेस काय आहे, 4002 असणार. ओके, इथपर्यंत काय आलं. सो जेव्हा आपण आता स्क्रीन वरती %d p करू, %d जर p प्रिंट केलं तर काय प्रिंट होणार, p ब्लॉक मध्ये काय स्टोर आहे, 4002 म्हणजे ऍड्रेस प्रिंट होणार. ओके, नाउ जेव्हा आपण आता %d स्टार p करणार, व्हॉट विल दिस प्रिंट, सो दिस विल प्रिंट स्टार p. सो p मध्ये काय 4002, 4002 ला काय व्हॅल्यू आहे 10, सो 10 प्रिंट होणार. लक्षात? ठीक आहे, तर हे मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. नाउ नेक्स्ट आता आपल्याला सम एक व्हेरिएबल घ्या दॅट इज इक्वल टू 0 इंटिजर. ओके, नाउ फॉर अजून एक आय एक लागेल. आता इथे आय चा यूज फक्त काय की इटरेशन साठी, आय आपण कुठेही यूज करणार नाही. जेव्हा आपण युजिंग ऍरेनीच आपण जेव्हा सम ऑफ इलेमेंट्स करतो तेव्हा आपण a ऑफ i लिहितो ना, सम इज इक्वल टू सम प्लस a ऑफ i, तेव्हा आपण आय चा यूज करतो. पण इथे आता करणार नाही बिकॉज आपल्याला पॉइंटरनी करायचं आहे. सो सम इज इक्वल टू, जिथे आपण a ऑफ i लिहितो तिथे स्टार p लिहायचं, देन नेक्स्ट पॉइंटर नेक्स्ट इलेमेंट साठी p प्लस प्लस करायचा ऍड्रेस. ओके, अँड देन लूप झाल्यानंतर सम प्रिंट करायचे कॉमा सम. ओके, आता बघा इथपर्यंत तर तुम्हाला हे मेमरी अलोकेशन कळालं. नाउ आय होणार 0. ठीक आहे, सम सध्या 0च आहे आपली. ठीक आहे, नाउ 0 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. लेस दॅन 5 का इक्वल टू 5 का नाही, बिकॉज आपली इलेमेंट्स a ऑफ 4 पर्यंतच आहेत. नाउ सम काय आहे 0 प्लस स्टार p. p मध्ये काय आहे, युजिंग दिस इनिशियलायझेशन ऍड्रेस ऑफ फर्स्ट इलेमेंट दॅट इज 4002. सो स्टार p मीन्स व्हॉट, 4002 लोकेशनला काय व्हॅल्यू आहे 10, सो 10 येणार. ओके, सो 0 प्लस 10 स्टोर होणार सम मध्ये. ओके, नाउ p प्लस प्लस, सो p मध्ये काय व्हॅल्यू होईल, p आता इंटिजर आहे, आता आपण देवसिफ रिपीट करतोय, सो इट विल बी इन्क्रीमेंट बाय द 4 बाइट्स. ओके, सो 4002 प्लस 4 किती झाले 4006. तुम्हाला सांगितले की पॉइंटर जेव्हा आपण इन्क्रीमेंट करतो ऍड्रेस, at that time address is incremented by 4 if it is of integer type, 4 if it is of float type
and 1 byte if it is of character type. Okay, and जेव्हा p minus minus करतो address is decremented by 4 byte if integer and float pointer असेल तर, and if there is a character pointer then address is decremented by 1 byte only. Okay, now आता इथे झालं 4006. Okay, now परत loop कडे आलो तर I plus plus झाला 1 is less than 5 condition true. now इथे आलो सम किती आहे 10 plus star p. p मध्ये काय आहे 4006 ला काय स्टोअर आहे 15. सो 10 plus 15 25 स्टोअर झाले सम मध्ये. ओके, नाउ p plus plus. सो आता काय होणार जो 4006 ऍड्रेस होणार तो 4 बाइट ने इन्क्रीमेंट होणार आणि इथे येणार बेटा सो इथे येणार 4006 होता ना 4 बाइट ने इन्क्रीमेंट झाला 4010. नाउ ऍड्रेस 1 ने इन्क्रीमेंट होणार 2 झाला 2 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. नाउ द सम किती आहे 25 प्लस स्टार p मध्ये काय 4010 ला काय स्टोअर आहे 17. सो 25 प्लस 17 किती झाले 42 बरोबर 42 झाले. ठीक आहे. नाउ p प्लस प्लस. नाउ आता p मध्ये 4010 आहे p मध्ये 4010 आहे. नाउ 4010 प्लस 4 4014 आलं. नाउ I प्लस प्लस I झाला 3 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. नाउ सम किती आहे 42 प्लस स्टार p मध्ये काय 4014 ला काय स्टोअर आहे स्टार्टिंग ऍड्रेस ला 12. सो 14 2 प्लस 12 किती झाले 4 and 5 54 स्टोअर झाले सम मध्ये p प्लस प्लस. सो इथे आलं 4018. ओके, p प्लस प्लस केलं. नाउ I किती झाला 4. नाउ सम किती आहे सध्या 54 प्लस स्टार p मध्ये काय 4018 ला काय स्टोअर आहे 60. सो हे किती झाले 70. ओके, p प्लस प्लस आता 4018 होतं p प्लस प्लस केलं की काय झालं 4020 झालं 22. ओके, नाउ I प्लस प्लस I झाला 5 इज लेस दॅन 5 कंडिशन फॉल्स लूपच्या बाहेर आलो आणि सम प्रिंट केली समची व्हॅल्यू दॅट इज 70. ओके, सो दिस इज अ सम ऑफ एलिमेंट्स इन अरे युजिंग सेकंड वे पॉइंटर इनिशियलायझेशनचा. ओके, सेम तसंच आहे बघा प्रोग्राम. हा प्रोग्राम पूर्ण सेम आहे इथपर्यंत ह्या 2 लाईन देन इथून इथपर्यंत सेम आहे. फक्त इथे p इज इक्वल टू a च्या ऐवजी मी फक्त इनिशियलायझेशन असं केलंय बाकी काही फरक नाहीये. ओके, नाउ आता हा मी रन करून दाखवलेला आहे ह्या वेळी सेम तसाच इथे रन करायचं इथे फक्त 0 लिहायचं. ओके, नाउ आता नेक्स्ट राइट अ प्रोग्राम टू प्रिंट रिव्हर्स elements in array. ओके, array रिव्हर्स प्रिंट करायचा युजिंग पॉइंटर. ओके, सो फर्स्ट आपल्याला array लागेल. सो array मध्ये तुम्हाला जी व्हॅल्यू टाकायची ती राईट डाऊन करा. ओके, नाउ स्टार p I. नाउ आता आपल्याला जसं बघा आपण जेव्हा रिव्हर्स एलिमेंट करतो तेव्हा आपण लास्ट I कुठून सुरू करतो बघा. फॉर एक्झाम्पल मला जर हा array रिव्हर्स प्रिंट करायचा आहे विदाउट युजिंग पॉइंटर आपल्या नॉर्मल वेनी तर आता शेवटच्या एलिमेंटची इंडेक्स काय आहे 4. तो आपण I4 पासून सुरू करणार. I ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 I मायनस मायनस असं करणार आणि देन प्रिंटफ % d a of I करणार. ओके, सो सुरुवातीला आपण इंडेक्स 4 करणार. सो सुरुवातीला a of 4 म्हणजे 50 प्रिंट होणार. मग I मायनस मायनस इंडेक्स 3 होणार. देन आपण a of 3 प्रिंट करणार. देन 2 होणार इंडेक्स. मग a of 2 प्रिंट करणार असं करणार. तर हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ओके, सो आता आपल्याला फक्त काय करायचंय की आता आपल्याला युजिंग पॉइंटरनी रिव्हर्स एलिमेंट करायचं आहे. ओके, सो जसं आपण I इज इक्वल टू लास्ट इंडेक्सचा एलिमेंट का करतो बिकॉज आपल्याला पहिल्यांदा लास्ट स्टोअर करावा लागतो. ओके, लास्ट एलिमेंट डिस्प्ले करावा लागतो. सो आपण शेवटची इंडेक्स करतो I इज इक्वल टू दॅट इंडेक्स. ओके, देन I डिक्रीमेंट करत जातो. ठीक आहे.
आता आपल्याला युजिंग पॉइंटर डिस्प्ले करायचे. सो ह्या वेळी जर आपण पॉइंटर असाइनमेंट केलं तर पी मध्ये बाय डिफॉल्ट कशाचा ऍड्रेस असतो, फर्स्ट इलेमेंटचा असतो. सो आपण जर स्टार पी केलं तर आपल्याला 10 डिस्प्ले होईल, बट आय वॉन्ट टू डिस्प्ले 50. सो आपण काय करणार, ऍड्रेस ऑफ ए ऑफ 4 करणार. बघा सेकंड वेचा ऍडव्हान्टेज, जर आपण फर्स्ट वेनी पॉइंटर अरेला असाइन केला देन बाय डिफॉल्ट ऍड्रेस फर्स्ट इलेमेंटचाच असतो, बट आपण सेकंड वेनी केला तर आपल्याला ज्या इलेमेंटचा ऍड्रेस पाहिजे तो आपण इथे टाकू शकतो. ओके, देन इथे अगेन लूप फक्त आपण कशासाठी करणार आहे, इटरेशन साठी, जेवढे अरे इलेमेंट आहेत त्याच्यासाठी. ओके, नाउ इथे आपण प्रिंट करणार %d स्टार p and then p मायनस मायनस करणार, बिकॉज आपल्याला रिव्हर्स ऍरे डिस्प्ले करायचा आहे. ठीक आहे, हे झालं इथपर्यंत एवढाच प्रोग्राम गेट ch आणि युअर प्रोग्राम कंप्लीट. आता आपण विथ मेमरी अलोकेशन एक्सप्लेन करते. बघा मी तुम्हाला इच टाइम त्याच मेमरी अलोकेशन ड्रॉ करते, असं कन्सिडर करत नाहीये की ठीक आहे तुम्हाला आधीच्या एक्झाम्पलला सांगितले 4004 4008 बिकॉज इट इज मोर इम्पॉर्टंट. ठीक आहे, याच्यामध्ये व्हॅल्यू तुम्ही रन टाइम पण घेऊ शकता एन नी, फक्त मग इथे एन घ्यायचा बस. ओके, नाउ बघा आता इथपर्यंत पी साठी आपण सेकंड वेनी इनिशियलायझेशन केले. सो एक 1 ब्लॉकच असाइन होणार आणि त्याच्यामध्ये आता ऍड्रेस कशाचा असणार, ए ऑफ 4 चा असणार. सो ए ऑफ 4 चा स्टार्टिंग ऍड्रेस दॅट इज 4016 असणार. जर आपण p इज इक्वल टू a केलं असतं तर p मध्ये बाय डिफॉल्ट सुरुवातीचाच ऍड्रेस असणार. ओके, सो आपण स्टार p केलं तर आपल्याला 10 डिस्प्ले होईल, बट मला स्टार्टिंगला रिव्हर्स आहे ना, सो मला स्टार्टिंगला लास्ट इलेमेंट डिस्प्ले झाला पाहिजे. सो मी लास्ट इलेमेंटची जी इंडेक्स आहे त्याचा ऍड्रेस स्टोअर केला p मध्ये. सो सेकंड वेने आपण जो इंडेक्स टाकू त्या इंडेक्सचा ऍड्रेस स्टोअर होतो. सो आता इथे काय झालं, ए ऑफ 4 चाच स्टार्टिंग ऍड्रेस गेला. ओके, नाउ बघा I 0 झाला, 0 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू. नाउ प्रिंट काय केलं, स्टार p. सो p मध्ये काय 4016, 4016 ला काय स्टोअर आहे 50. सो प्रिंट काय झालं 50. ओके, नाउ p मायनस मायनस, जसं मी तुम्हाला सांगितलं जेव्हा आपण पॉइंटरचा ऍड्रेस इन्क्रीमेंट करतो इट इज इन्क्रीमेंटेड बाय द साइज ऑफ द पॉइंटर. ओके, सेम जेव्हा डिक्रीमेंट करणार तेव्हा 1 नी नाही डिक्रीमेंट होणार, इट इज डिक्रीमेंटेड बाय द साइज ऑफ द पॉइंटर. सो पॉइंटरची साइज काय 4 बाइट, सो डिक्रीमेंट होणार 4 बाइट नी. सो 4016 होतं, 4 बाइट नी डिक्रीमेंट केलं तर काय आलं 4012 येणार, बिकॉज आता नंतर आपल्याला 40 डिस्प्ले करायचं. p मायनस मायनस झाला, i प्लस प्लस i झाला 1. नाउ प्रिंट काय होणार, स्टार p. p मध्ये काय 4012, 4012 स्टार्टिंग ऍड्रेस कशाचा आहे 40. सो प्रिंट काय होणार 40. ओके, p मायनस मायनस अगेन ऍड्रेस इज डिक्रीमेंटेड बाय द 4 बाइट्स. सो 4012 आहे, सो आता काय होणार 4008 होणार. ओके, देन i प्लस प्लस i होणार 2. नाउ स्टार p. सो 4008 ला काय स्टोअर आहे 30. सो प्रिंट झालं 30. p मायनस मायनस, सो 4008 होता, आता काय झालं 4 बाइट नी डिक्रीमेंट झाला 4004. नेक्स्ट टाइम i झाला 3. देन स्टार p प्रिंट झाला, स्टार p 4004 ला काय आहे 20. सो इट विल प्रिंट 20 ऑन स्क्रीन. देन p मायनस मायनस, सो 4004 आहे, आता त्याला p मायनस मायनस केलं की काय येणार 4000. ओके, नेक्स्ट टाइम i प्लस प्लस i झाला 4. नाउ परत 4 इज लेस दॅन 5 कंडिशन ट्रू, इथे आलो स्टार p. सो p मध्ये काय 4000, 4000 ला काय स्टोअर आहे 10. सो 10 डिस्प्ले झालं, p मायनस मायनस. सो 4000 ला 4 नी मायनस केलं तर 3096. ओके, देन i होणार 5. नाउ 5 इज लेस दॅन 5 कंडिशन फॉल्स, लूपच्या बाहेर आलो आणि प्रोग्राम एक्झिट. सो युजिंग पॉइंटर we have display the array elements in a reverse order. आलं का लक्षात, ठीक आहे. So this is a program for printing the reverse element in array using the pointer. Okay, so second way initialization चा advantage काय आहे की आपण कोणत्याही पोझिशनच्या इलेमेंटचा ऍड्रेस स्टोअर करू शकतो. आणि इथे काय, जर तुम्हाला बाय डिफॉल्ट स्टार्टिंगचाच ऍड्रेस पाहिजे
तर P इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ A ऑफ 0 लिहिण्यापेक्षा मग P इज इक्वल टू एरिया जर बाय डिफॉल्टच पाहिजे तर. आलं लक्षात? ठीक आहे. सो हे झालं तुमचं नेक्स्ट प्रोग्राम. नाऊ आता आपण अजून एक प्रोग्राम घेऊ, लार्जेस्ट इलेमेंट इन ॲरे. देन तुम्ही तसा स्मॉलेस्टचा करा आणि सर्चिंग द पर्टिक्युलर इलेमेंट इन ॲरे. आपले ऑल प्रोग्राम केलेले आहेत विदाउट पॉइंटर, ते फक्त युजिंग पॉइंटर करायचे आहेत. सो आता आपण घेऊयात राईट प्रोग्राम टू फाइंड largest element in array using pointer. ओके. सो आता एक array लागणार आहे ऑब्विसली. सो आता आपण रन टाइम व्हॅल्यू घेऊयात. ठीक आहे. फक्त काय की आता इथे पॉइंटर आपण स्टार्टिंगला 0th इलेमेंटचा ऍड्रेस स्टोअर होतो ना, सो आपण आता 0 पासून फक्त करणार आहे. ठीक आहे. बाकी काही नाही डिफरन्स. I n and then pointer start to. देन आपल्याला एक लार्ज इलेमेंट पण लागतो. ओके. सो पहिल्यांदा आपण ॲरेची व्हॅल्यू घेऊ. देन तुम्हाला मी सांगते पॉइंटर कसा असाइनमेंट करायचा. पहिल्यांदा ॲरेची व्हॅल्यू घ्यायची, साईज हे तर आपलं कॉमन आहे. एंटर एलिमेंट्स इन ॲरे. फक्त इथे 0 पासून सुरू करा. लेस दॅन n. ओके. लेस दॅन n का 0 पासून सुरू केलंय म्हणून. ओके. आता हे मी तुम्हाला ॲरे मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. परत एकदा ॲरे रिवाइज करा म्हणजे तुमची एक्झाम साठीची पण प्रॅक्टिकल एक्झाम साठीची पण रिव्हिजन होईल. ओके. जर तुम्हाला आता लार्जेस्ट इलेमेंट लक्षात नसेल तर एकदा आपण ॲरे चॅप्टर मध्ये जे लेक्चर्स घेतलेले आहेत त्याच्यातलं पहिल्यांदा स्टडी करा. लार्जेस्ट इलेमेंट काय आहे ते हा स्टडी करा. ठीक आहे. लूप नंतर जिथे आपण a ऑफ i यूज करतो ना तिथे स्टार p यूज करायचा आणि स्टार p यूज केल्यामुळे आपली एक स्टेप वाढती p प्लस प्लस ची, तर ती एक करायची. ठीक आहे. नाउ आता आपण पहिल्यांदा सपोज एंटर n तर 5 घेऊ व्हॅल्यू. ठीक आहे. इथे n ची व्हॅल्यू सपोज तुम्ही 5 टाकली. सो a साठी आता मेमरी अलोकेशन करू 5 एलिमेंट्सचं. ठीक आहे. a of 0, a of 1, a of 2, a of 3 and a of 4. ठीक आहे. आता एंटर इलेमेंट. सो 0 पासून आपण लेस दॅन n म्हणजे आता n जर आपण 5 टाकलाय तर 4 पर्यंतच होणार. इक्वल टू n नाही केलेलं. ओके. सो जेव्हा i 0 आहे तर तुम्ही जी स्कॅन करणार व्हॅल्यू ती कुठे जाणार a of 0 मध्ये. सपोज तुम्ही टाकलं 5 नंतर i प्लस होणार, i 1 होणार. जी व्हॅल्यू स्कॅन करणार तर हे तुमचं झालेलं आहे खूप वेळा. सो मी इथे डायरेक्टली व्हॅल्यू टाकते. ठीक आहे. नाउ आपण काय केलं की a चा ऍड्रेस p मध्ये टाकला पॉइंटर. सो ह्या वेळी काय होणार p साठी पण सेम नंबर ऑफ ब्लॉक क्रिएट होणार. काय सांगितलं की तुम्हाला जर स्टार्टिंग इलेमेंटचाच ऍड्रेस पाहिजे तर पहिला वे यूज करा. ओके. आणि जर तुम्हाला लास्ट इलेमेंटचा ऍड्रेस पाहिजे तर मग सेकंड वे p इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ a ऑफ 4 असं. ओके. सो सुरुवातीला आपण कसं करतो लार्जेस्ट इलेमेंट मध्ये a ऑफ 0 जो आहे तोच आपण लार्ज असं कन्सिडर करतो. ओके. सो आपण स्टार्टिंग इलेमेंटचाच ऍड्रेस इथे टाकणार आहे. सो p मध्ये असणारे स्टार्टिंग इलेमेंटचा ऍड्रेस सपोज इथे ऍड्रेस आहे 900, 904, 908, 912, 916 and 920. ओके. सो इथे येणार स्टार्टिंग ऍड्रेसेस ऑफ ईच ब्लॉक. ओके. मेमरी अलोकेशन.
ठीक आहे, आणि पी मध्ये फर्स्ट इलेमेंटचा ऍड्रेस येणार. नाऊ काय केलं मी, लार्ज इथेच करते, लार्ज इज इक्वल टू स्टार पी, म्हणजे फर्स्ट इलेमेंट तो लार्ज असं आपण कन्सिडर करतो. सो स्टार पी मीन्स लार्ज मध्ये काय स्टोअर होणार, स्टार पी मीन्स व्हॉट, पी म्हणजे 900 अँड स्टार पी मीन्स व्हॉट, 900 ला काय स्टोअर आहे 5, सो 5 स्टोअर होणार लार्ज मध्ये. ओके, नाउ हियर आय किती झाला, 1 झाला. ओके, नाउ 1 का करायचं, 0 का नाही, बिकॉज आपण ऑलरेडी पहिला इलेमेंट कन्सिडर केलेला आहे. सो आपल्याला रिमेनिंग इंडेक्स पासूनचे इलेमेंट्स बघायचे. ओके, सो आय 1 झाला. ठीक आहे, नाउ 1 इज लेस दॅन एन किती आहे 5, कंडिशन ट्रू आहे. पी प्लस प्लस, सो पी कुठे पॉइंट करणार आता 9,904 ला. ओके, पी प्लस प्लस केल्यावर नाउ म्हणजे 4 ने इन्क्रीमेंट होणार. सो पी कुठे पॉइंट करणार 904 ला. नाउ लार्ज काय आहे 5, 5 लेस दॅन स्टार पी. सो पी मध्ये काय आहे 904. सो स्टार पी मीन्स व्हॉट, 904 ला काय स्टोअर आहे 10. सो 5 इज लेस दॅन 10, येस, कंडिशन ट्रू. नाउ आपण काय करणार, स्टार पी ची व्हॅल्यू लार्ज मध्ये टाकणार. सो स्टार पी ची व्हॅल्यू काय 10, तर ती लार्ज मध्ये काय येणार 10. आणि लक्षात, नाउ इफ झाले, नाउ इथे आले आय प्लस प्लस, आय होणार 2, 2 इज लेस दॅन 5, कंडिशन ट्रू. पी प्लस प्लस, नाउ पी 904 ला होता, आता पी आला 908 ला आला. ओके, नाउ लार्ज, लार्ज काय आहे 10, 10 इज लेस दॅन स्टार पी, पी मध्ये काय 908. सो स्टार पी मीन्स व्हॉट, 908 ला काय स्टोअर आहे 12. So 10 is less than 12, yes, 10 is less than 12, condition true. So star p म्हणजेच काय 12 कुठे स्टोअर केले लार्ज मध्ये. सो 10 रिप्लेस झाले बाय 12. ओके, सो लार्ज ची व्हॅल्यू आली 12. नाउ आय प्लस प्लस, आय झाला 3, 3 इज लेस दॅन 5, कंडिशन ट्रू. पी प्लस प्लस, सो पी मध्ये 908 होता, आता 912 आलं. ओके, so I3, 3 is less than 5, condition true. P plus plus, P मध्ये 908 होता, आता 912 आलं. लार्ज ची व्हॅल्यू काय 12, 12 is less than star P. So 912 ला काय स्टोअर आहे 7, कंडिशन फॉल्स. 12 is less than false, so if मध्ये येणार नाही, डायरेक्टली I लूप. I झालं 4, 4 is less than 5, कंडिशन ट्रू. इथे आलं P प्लस प्लस, सो P मध्ये 912 होता, आता P मध्ये आलं 916. नाउ लार्ज काय 12 इज लेस दॅन स्टार पी. सो 916 ला काय स्टोअर आहे 8. सो 12 लेस दॅन 8 आहे का नाही, कंडिशन फॉल्स. सो इफ मध्ये येणार नाही. नाउ आय होणार 5. नाउ 5 इज लेस दॅन 5, बिकॉज एन पण 5 आहे, कंडिशन फॉल्स. लूपच्या बाहेर आलो अँड प्रिंट केला लार्जेस्ट इलेमेंट, लार्ज ची व्हॅल्यू, दॅट इज काय प्रिंट होणार 12. सो 5, 10, 12, 7, 8 मधला लार्जेस्ट इलेमेंट काय 12 हा प्रिंट झालेला आहे. युजिंग पॉइंटर वी हॅव फाइंड आउट. ओके, नाउ सेम असाच प्रोग्राम तुम्ही स्मॉलेस्ट इलेमेंटचा पण करायचा आहे. ओके, सो आता ॲरेचा तुम्ही स्मॉलेस्ट, आपण ऑलरेडी ॲरेचे प्रोग्राम घेतलेले आहेत, तेच लॉजिक यूज करून फक्त पॉइंटरने करायचं. स्मॉलेस्ट इलेमेंट इन ॲरे, सर्चिंग element from array, element is present or not, both using pointer. ओके, सो इथे आपलं पॉइंटर टू ॲरे कंप्लीट झालेलं आहे. सो आता आपण सम ऑफ इलेमेंट्स इन ॲरे तर मी ऑलरेडी तुमचा घेतलेलाच आहे प्रोग्राम, ठीक आहे, पहिल्या वेळी. सो आता आपण लार्जेस्ट इलेमेंट आणि रिव्हर्स इलेमेंट हे रन करून दाखवते. ओके, म्हणजे प्रॉपर आउटपुट जर आपलं काही रॉंग असेल तर ते आपल्याला कळतं. रिव्हर्स ॲरे पॉइंटर डॉट सी. एवढंच. आपण रन टाइम व्हॅल्यू घेऊयात. पॉइंटर समेट राहील, एका लाईन मध्ये केलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. एंटर एंड.
enter elements in array for I is equal to 0, I is less than n, I plus plus. सो बाय डिफॉल्ट जेव्हा आपण p इज इक्वल टू a करतो तेव्हा 0th एलिमेंटचा ऍड्रेस जातो म्हणून मी फक्त 0 पासून केले. सो इथे मी लेस दॅन इक्वल टू n नाही केलेलं. ओके, हे मी ऑलरेडी तुम्हाला बघा स्टार्टिंगला आपण जेव्हा ॲरे स्टार्ट केलं तर ॲरे इनिशियलायझेशन मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे ऑल दिस थिंग्स. ओके, नाऊ रिव्हर्स करतोय ना आपण. सो p इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ a ऑफ n-1. n-1 का? बिकॉज जर मी n5 दिला तर माझा लास्ट एलिमेंट कुठे आहे? 4th पोझिशनला आहे, बिकॉज मी 0 पासून स्टार्ट करते. n जर 10 दिला तर लास्ट एलिमेंट कुठे? 9th पोझिशनला आहे. सो मी ऍड्रेस कशाचा टाकला? n-1 चा टाकला. ओके, %d just we have to do p minus minus and then enter 0. बघा n सपोज मी 8 टाकला तो 0 ला पहिला एलिमेंट, फर्स्ट 1 इंडेक्सला सेकंड, थर्ड इंडेक्स सेकंड इंडेक्सला थर्ड, असं करत तुमचा 7th इंडेक्सला लास्ट 8th एलिमेंट येईल. ओके, टोटल 8 एलिमेंट्स टाकायचे आपल्याला. कोणतेही एलिमेंट्स तुम्ही टाकू शकता. 3 4 5 6 7 and 8. बघा रिव्हर्स एलिमेंट डिस्प्ले झालेले आहे. 22 80 30 50 60 10 20 40 हे आपण एंटर केलेले आणि हे खालचे रिव्हर्स. लक्षात ठीक आहे. सो दिस इज अ रिव्हर्स एलिमेंट्स इन ॲरे युजिंग द पॉइंटर. ठीक आहे. नाउ नेक्स्ट प्रोग्राम ह्याला सेव्ह ॲज करते. लार्ज अरे pointer dot c. ओके, सो आता इथे आपल्याला सम ऑफ एलिमेंट्स नाही ना, तिथे समची गरजच नव्हती. ओके, आपण रिव्हर्स डिस्प्ले केलेला होता. ठीक आहे, समची गरज नव्हती तिथे. ओके, देन हियर आता आपल्याला 1 पासून स्टार्ट करायचं. देन p प्लस प्लस if large is less than a of I, sorry, start p, then large is equal to star. ठीक आहे, देन फक्त लार्ज एलिमेंट प्रिंट करायचं लूप नंतर. सेव. फाइव टाकू. बघा एलिमेंट्स काय टाकले मी? 6 8 10 12 5 आणि त्यातला लार्जेस्ट काय? 12. सो 12 काय झाला? डिस्प्ले झाला. ओके, सो दिस इज प्रोग्राम फॉर finding the largest element in array using pointer. Okay, now आता फक्त 2 पॉइंट्स राहिलेत आपले, पॉइंटर टू स्ट्रक्चर आणि कॉल बाय रेफरन्स. ओके, सो आपण ते पण कंप्लीट करून टाकू. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे आता पॉइंटर टू स्ट्रक्चर. आपण ॲरेला पॉइंटर असाइन केला, नाउ स्ट्रक्चरला. सो बघा एकदम इझी आहे. सो आता मी सुरुवातीला तुम्हाला पॉइंटर टू स्ट्रक्चर जर असाइन करायचं असेल तर ऍड्रेस वगैरे काय नसतो स्टोअर करायचा. जेव्हा आपण स्ट्रक्चरचं व्हेरिएबल जे मेन मध्ये डिक्लेअर करतो ना, स्ट्रक्ट स्टुडंट, स्ट्रक्ट एम्प्लॉई एस, तर हे आपलं पॉइंटर व्हेरिएबल नाही. फक्त मग ह्याला स्टार म्हणजे हे जे स्ट्रक्चरचं व्हेरिएबल आहे ना
स्ट्रक्ट टाईपचं ते आपण स्टारने डिक्लेअर करणार. सो दिस इज अ पॉइंटर टू स्ट्रक्चर. जेव्हा आपण मेन मध्ये स्ट्रक्ट, इथे आपण स्ट्रक्ट स्टुडंट, इथे जे आपण व्हेरिएबल्स देतो ते नाही पॉइंटर टू स्ट्रक्चर, ते तर स्ट्रक्चर मधले मेंबर्स झाले. रोल नंबर, सपोज कॅरेक्टर नेम, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही लिहू शकता. ओके. त्याच्यानंतर आपण काय करतो, मेन मध्ये एक स्ट्रक्चरचं व्हेरिएबल डिक्लेअर करतो. व्हाय? परत एकदा रिवाइज करा स्ट्रक्चर. जर तुम्ही विसरले असाल तर, तुमच्याकडे सगळे लेक्चर्स आहे, नसतील तर मला सांगा, मी परत एकदा लिंक शेअर करेल. ओके. स्ट्रक्ट स्टुडंट आणि मग त्याचं आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. व्हाय आपण हे व्हेरिएबल डिक्लेअर करतो? बिकॉज टू ऍक्सेस द मेंबर्स ऑफ द स्ट्रक्चर. कशाने ऍक्सेस करतो? व्हेरिएबल नेम डॉट ऑपरेटरने, एस डॉट रोल नंबर, एस डॉट नेम. ओके. नाऊ आता आपण ते व्हेरिएबलच काय करणार आहे, पॉइंटर करणार आहे. म्हणजे जसं आपलं इंट हे नॉर्मल व्हेरिएबल आहे, आणि जेव्हा आपण स्टार पी करतो, कोणत्याही व्हेरिएबलच्या आधी स्टार लावला की दॅट इज अ पॉइंटर व्हेरिएबल. ओके. सेम त्याच वेळी आता आपण काय करणार आहे, स्ट्रक्चरचं पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहे. सो काय चेंजेस होतात बघा जेव्हा आपण स्ट्रक्चरचं पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करतो. ओके. सो पॉइंटर टू स्ट्रक्चर असाइन करण्यासाठी सिंटॅक्स आहे स्ट्रक्ट कीवर्ड, देन स्ट्रक्चर नेम जे असेल ते, एम्प्लॉई, कस्टमर, स्टुडंट, बँक जे असेल ते, देन स्टार. ओके. अँड देन व्हेरिएबल नेम. ओके. तर हे कुठे डिक्लेअर करता तुम्ही? इनसाइड मेन. ठीक आहे. आता बघा काय फरक पडतो जेव्हा तुम्ही पॉइंटर टू स्ट्रक्चर करता. काही जास्त फरक पडत नाही, फक्त डॉट ऑपरेटरच्या ऐवजी डॉट रिप्लेस होतं बाय एरो ऑपरेटर. आता तुमच्या कीबोर्ड वरती एरो नाहीये, सो तुम्ही एरो कसा देणार? मायनसचं साइन आणि ग्रेटर दॅन साइन. ओके. ओके. सो हा जो डॉट आहे तो फक्त रिप्लेस होतो बाय द एरो ऑपरेटर. याला काय म्हणतात? एरो ऑपरेटर. याला म्हणतात डॉट ऑपरेटर. सो तुमच्या कीबोर्ड वरती डॉट एरो नाहीये, सो तुम्ही मायनसचं साइन आणि देन ग्रेटर दॅन साइन देणार एरो साठी. ओके. सो फक्त डिक्लेरेशन तुम्ही पॉइंटर स्ट्रक्चर व्हेरिएबल जर तुम्ही पॉइंटर टाईपचं केलं, देन ओनली काय चेंजेस होतात प्रोग्राम मध्ये, डॉटच्या ऐवजी तुम्ही एरोनी फक्त मेंबर्स ऍक्सेस करणार, बाकी काहीही डिफरन्स नाहीये. ओके. सो इथे मी आता स्टार एस लिहिते. तर तुम्ही स्ट्रक्चरचे आपण जेवढे प्रोग्राम्स घेतलेत, पॉइंटर टू array of structure, array within a structure, more than one variables of the structure आणि बेसिक स्ट्रक्चरचा प्रोग्राम, तर हे सगळे तुम्ही पॉइंटरनी करू शकता. पण जनरली बस एवढेच केले तरी मोर दॅन इनफ आहे. ओके. नाउ आता इथे आपण फक्त ओनली नॉर्मल एस च्या ऐवजी आता आपण इथे स्टार एस केला. मेमरी अलोकेशन मध्ये वगैरे काही डिफरन्स येत नाही. इथे पण एस साठी टोटल ह्याचे सपोज 2 बाईट, जर देव सीपीपी म्हटलं तर 4 बाईट आणि नेमचे 30 बाईट, टोटल 34 बाईट्स ऑफ मेमरीज अलोकेट होणार एस ला. एस अलग लक्षात, आणि रोल नंबर आणि नेम साठी सेपरेट ब्लॉक असणार. दॅट इज सेम. फक्त व्हेरिएबल स्ट्रक्चरचं पॉइंटर असल्यामुळे फक्त डॉट ऑपरेटर रिप्लेस करायचं बाय द एरो ऑपरेटर. दॅट्स इट. ओके. नाउ बघा आता कसं. एंटर रोल नंबर एकाच मध्ये लिहिलं तरी चालेल, %d बिकॉज रोल नंबर इज इंटिजर. आता पॉइंटर व्हेरिएबल नेम एस आहे आणि हा एस आता पॉइंटर आहे. सो एस डॉट आपण काय करतो, %s डॉट रोल नंबर करतो, त्याच्या ऐवजी आता एस हा पॉइंटर आहे. सो एरो ऑपरेटर अँड द रोल नंबर. एरो कसा लिहायचा? मायनसचं साइन आणि ग्रेटर दॅन साइन. ओके. नाउ एंटर नेम. नेम गेट्स यूज करा किंवा स्कॅनर. सो इथे स्ट्रिंगला कॅरेक्टर अरेला आपण एम्परसँड लिहित नाही, सो जस्ट एस आणि एरो ऑपरेटर नेम. ओके. नाउ आता आपण व्हॅल्यू प्रिंट करू. स्लॅश एन रोल नंबर इक्वल टू एस ऑफ एरो असं म्हणतात बघा. एरो नाही म्हणत, जसं एस डॉट ना तसं एस ऑफ रोल नंबर, एस ऑफ नेम. जसं तुम्हाला सांगितलं की डेटा स्ट्रक्चर मध्ये इच अँड एव्हरी प्रोग्राम तुम्हाला पॉइंटरने करायचं, तेव्हा तुम्हाला एरोच ऑपरेटर यूज करावं लागतं. ठीक आहे. एस ऑफ नेम.
then get ch and our program complete. Okay. So this is pointer to structure. Okay, only इथे variable declare करताना star करायचं, so it is a pointer type variable of the structure. Then replace dot operator by the arrow operator. Okay, आणि pronouns कसं करायचं, s of roll number, s of name. Okay, now आता आपण last point पण घेऊ, नंतर मग त्याचा प्रोग्राम तुम्हाला करून दाखवते. सो जेव्हा मी तुम्हाला फंक्शन एक्सप्लेन केलेलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं कॉल बाय व्हॅल्यू, आपण केलेले कॉल बाय व्हॅल्यू, आणि जे कॉल बाय रेफरन्स आहे ते मी तुम्हाला पॉइंटर मध्ये एक्सप्लेन करेल. ओके, सो बिफोर स्टार्टिंग कॉल बाय रेफरन्स एकदा परत कॉल बाय व्हॅल्यू मीन्स व्हॉट. सो आतापर्यंत आपण जेवढे फंक्शन्स केलेले आहेत युजर डिफाईन ऍडिशनचा प्रोग्राम, जेवढे काही प्रोग्राम्स केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण फंक्शन डिक्लेअर केलं, डिफाईन केलं, कॉल केलं, तर ऑल ती जे फंक्शनचे कॉल केलेले ते कॉल बाय व्हॅल्यू केलेले. मीन्स व्हॉट की जेव्हा आपण फंक्शनला कॉल देतो तेव्हा आपण व्हॅल्यू पास करतो. ओके, सो बघा आता फॉर एक्झाम्पल, सो कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स, तर ह्याच्यामध्ये आपण विथ आर्ग्युमेंटचेच फंक्शन्स लिहिणार फक्त. ओके, सो आता आपण ऍडिशन ऑफ 2 नंबर्स करूयात फर्स्ट आपल्या नॉर्मल वेने, कॉल बाय रेफरन्स नाही. तर आपण काय करतो, आधी डिक्लेअर करतो. ओके, आफ्टर दॅट मेन लिहितो. नाउ हियर 2 आर्ग्युमेंट्स आर देअर, सो आपल्याला त्याची व्हॅल्यू मेन मध्ये घ्यावी लागते. परत एकदा रिकॉल करायचं आहे इच अँड एव्हरीथिंग. ओके, नाउ आपण त्याची व्हॅल्यू घेणार. एंटर ए अँड बी. जेवढे आर्ग्युमेंट्स आपण पास करतो त्याची व्हॅल्यू आपण फर्स्ट घेतो. सो %d, %d, ampersand a, ampersand b. ओके, नाउ ऍड फंक्शन कॉल करणार आणि ऍड फंक्शनला आपण a आणि b पास करतो. ओके, नाउ आफ्टर दॅट आपण काय लिहितो, मेन नंतर डेफिनेशन लिहितो. फर्स्ट आपण कॉल बाय व्हॅल्यू काय आहे मी ते तुम्हाला फंक्शन चॅप्टर मध्ये एक्सप्लेन केलं होतं, पण परत एकदा रिवाइज करते म्हणजे तुम्हाला कॉल बाय रेफरन्स पण कळेल. ओके, नाउ बघा की पहिल्यांदा मेन कडे येणार तुम्ही, स्क्रीनवर डिस्प्ले होणार एंटर ए अँड बी, देन तुम्ही व्हॅल्यू टाकणार. सपोज ए ची व्हॅल्यू 10 टाकली, बी ची 20 टाकली. सो जेव्हा इथे तुम्ही फंक्शनला कॉल देत आहात तर हा एक कॉल बाय व्हॅल्यू. व्हाय इट इज कॉल्ड एज कॉल बाय व्हॅल्यू, बिकॉज फंक्शन कॉल होतं बाय पासिंग द व्हॅल्यू. सो इथे तुम्ही ए आणि बी पास करता, ह्याचं मिनिंग काय की काय जाते व्हॅल्यू, तिथे ए आणि बी नाही जात, तिथे व्हॅल्यू काय जाती, ए आणि बी ची 10 आणि 20 पास होतं. आलं का लक्षात. सो फंक्शन कॉल करताना तुम्ही ते कॉल कसं करता, बाय पासिंग द व्हॅल्यू. सो इट इज कॉल्ड ॲज अ कॉल बाय व्हॅल्यू. ओके, सो आपण इन द फंक्शन चॅप्टर ऑल द फंक्शन जे की आपण एक्झिक्यूट केले, कॉल केले, ज्याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स होते, हे कसं होतं, बाय व्हॅल्यू, कॉल बाय व्हॅल्यू, बिकॉज ऍट द टाइम ऑफ कॉल दॅट फंक्शन कॉलला काय पास होतं, व्हॅल्यू पास होते. सो इट इज कॉल्ड ॲज अ कॉल बाय व्हॅल्यू. ए आणि बी हे व्हेरिएबल पास होतात, मीन्स व्हॉट, द व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल इज पास टू दॅट फंक्शन कॉल. देन फंक्शन कॉलला आलं की इथे काय येतो, फंक्शन डेफिनेशन कडे कंपायलर जातो. देन इथे कसं होतं, हा ए आणि हा ए डिफरंट आहे. हा ए आहे तुमचा फॉर्म ऍक्च्युअल आर्ग्युमेंट आणि हे आहे फॉर्मल आर्ग्युमेंट. सो इथे कसं होतं, हा इंट ए इथला आहे तो ऍज इट इज इक्वल टू पहिला आर्ग्युमेंट काय पास केले, ए. ए म्हणजेच काय, 10. सो 10 जातो इथे. ओके, नाउ इथे बी सेकंड आर्ग्युमेंट. सो इथे कसं होतं, हा खालचा बी आणि इथे जातो 20. असं असाइनमेंट होतं. म्हणजेच काय की हा जो 10 आहे तो ह्या ए मध्ये जातो आणि हा 20 या बी मध्ये जातो. सो 10 + 20 30 आणि स्क्रीनवर प्रिंट झाली ऍडिशन 30. ओके, सो आपण जे इथे फंक्शन कॉल करतो, जेव्हा आपण फंक्शनला आर्ग्युमेंट पास केले, एरिया ऑफ सर्कल मध्ये पास केले, ऍरे पण पास केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपण फॅक्टोरियलचा प्रोग्राम केलाय बाय पासिंग द आर्ग्युमेंट. ओके, सो आपण काय करतो, आर्ग्युमेंट पास करतो फंक्शन कॉलला, मीन्स व्हॉट, we are passing the value of that argument. Okay, so this function is called as a call by value. Okay, now
The next point is, and तुम्हाला at that time I have told you that call by reference we will study in the pointer, because for passing the reference we need a pointer variable. Okay, so call by reference. Okay, so call by value मध्ये फंक्शन कॉल ला काय पास होतं, व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल पास होतं. ओके, आणि कॉल बाय रेफरन्स मध्ये फंक्शन कॉल ला पास होतं ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल, नॉट द व्हॅल्यू. सेम लाईक जसं ए मध्ये 50 आहे आणि ए चा ऍड्रेस 2000 आणि 2014 पर्यंत आहे, आणि पी मध्ये आपण पी जर पॉइंटर ए ला असाइन केला तर पी मध्ये 2000 जातं. ओके, सो फंक्शन कॉल ला आपण 50 नाही पास करणार लाईक द व्हॅल्यू, आपण काय पास करणार फंक्शन कॉल ला ऍड्रेस ऑफ दॅट व्हेरिएबल, दॅट इज अ 2000. आलं का लक्षात? सो इट इज कॉल्ड एज द कॉल बाय रेफरन्स. ओके, सो इन कॉल बाय रेफरन्स we are passing address of variable. ओके, सो ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल जर आपण कॉल ला पास केलं तर ऍड्रेस फक्त कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होतो, पॉइंटर टाइपच्या. सो ऍड्रेस ऍक्सेस करायला पण आपल्याला काय लागेल, पॉइंटर व्हेरिएबल लागेल. सो आता सेम आपण ऍडिशनचाच प्रोग्राम करूयात, फक्त आता जेवढे आर्ग्युमेंट्स आहेत ना तर ते सगळे पॉइंटर टाइपचे घ्यायचे. इंट स्टार. लक्षात, बिकॉज आता आपण फंक्शन कॉल ला काय पास करणार आहे, ऍड्रेस, नॉट द व्हॅल्यू. सो तो ऍड्रेस ऍक्सेप्ट करण्यासाठी वी नीड अ पॉइंटर टाइप व्हेरिएबल. ओके, सो जे आर्ग्युमेंट्स असणार तुमचे जे काही असतील, जर एरिया ऑफ सर्कल करताय तुम्ही कॉल बाय रेफरन्सनी, तर तुमचं फक्त आपण रेडियसच पास करतो. सो इंट स्टार, फ्लोट स्टार, जी तुमची रेडियस ज्या टाइपची असेल ते. ओके, नाउ मेन, आता फरक काय ते सांगते. सो आर्ग्युमेंट जसं मगाशी इंट होतं तर आर्ग्युमेंट पण इंट होते, पण आता इथे इंट स्टार आर्ग्युमेंट आहे, तरी पण आर्ग्युमेंट काय घ्यायचे, इंटच घ्यायचे, स्टार घ्यायचे नाही, म्हणजे पॉइंटर टाइपचे घ्यायचे नाही. फक्त डिक्लेरेशन करताना असं करायचं. ठीक आहे, नाउ एंटर ए एंड बी. तर ए एंड बी आपले नॉर्मल व्हेरिएबल्स आहेत. सो सेम वे मी स्कॅन करायचं, %d, %a, %b. नाउ जेव्हा तुम्ही फंक्शन कॉल करताल फक्त ए बी नाही पास करायचं. जर तुम्ही फक्त ए आणि बी पास केलं then it will pass the value of the a and b, but now here we have to pass the address of the variable. So just here declare %a, %b. okay, so इथे सपोज आता स्क्रीनवर डिस्प्ले झालं a and b. पहिल्यांदा बघा, ए जेव्हा आपण डिक्लेअर करतो, ए साठी एक ब्लॉक, बी साठी एक ब्लॉक. सपोज ए साठी एक ब्लॉक, बी साठी एक ब्लॉक, आणि ए ब्लॉक सपोज 2002 2004 आहे आणि हा 3002 3004 ऍड्रेस आहे. आता स्क्रीनवर डिस्प्ले झाला एंटर ए आणि बी. आता सपोज मी इथे व्हॅल्यू टाकली 10 आणि 20. जर मी फक्त ए आणि बी विदाउट एम्परसँड साइन जर पास केलं then it will pass the function 10 and 20, but now I have to pass the address of the variable. so जेव्हा मी ऍड्रेस ऑफ ए पास करते इथे, तेव्हा ए चा स्टार्टिंग ऍड्रेस जाणार 2000, 10 जाणार नाही, आणि इथे ऍड्रेस ऑफ बी म्हणजेच काय जाणार, स्टार्टिंग ऍड्रेस 3000 जाणार. लक्षात? ठीक आहे, नाउ गेट ch प्रोग्राम कंप्लीट. आता आपण डेफिनेशन लिहिणार. डेफिनेशन लिहिताना आपण डिक्लेरेशन सारखंच लिहितो, फक्त इंट स्टार. आता इथे मी p1 इंट स्टार p2. आता बघा इथे कसं होतं बघा, आता हे जे दोन आर्ग्युमेंट्स आहेत, जेव्हा इथे कॉल येईल तेव्हा कंपायलर कुठे जाईल, फंक्शन डेफिनेशन कडे जाईल, आणि काय पास होणार, ऍड्रेस ऑफ ए आणि ऍड्रेस ऑफ बी. ओके, सो इथे कसं होतं बघा, कंपायलर काय करतो, इंट स्टार p1 ला काय असाइन करतो, पहिलं आर्ग्युमेंट ऍड्रेस ऑफ ए. ओके, आणि दुसरं काय आर्ग्युमेंट, इंट स्टार p2 ला कंपायलर बॅकएंड ला करतो असं काय करतो, काय असाइन करतो, ऍड्रेस ऑफ बी. बघा, म्हणजेच आता P1 मध्ये काय जाणार, A चा ऍड्रेस दॅट इज 2000. ओके, आणि P2 मध्ये काय जाणार, B चा ऍड्रेस दॅट इज 3000. आलं लक्षात? ठीक आहे, सो हे झालं इनिशियलायझेशन. ठीक आहे, नाउ इथे आता फक्त ऍडिशन आपण कसं करणार आहे, युजिंग पॉइंटरनी करतो तसं. सो मी हे तर तुम्हाला शिकवलेलं आहे, आपण फंक्शन मध्ये नाही मेन मध्ये युजिंग पॉइंटर ऍडिशन केलेली आहे. सी प्रिंट करायचा, जस्ट एवढंच. ओके, आता इथे बघा स्टार p1. सो p1 मध्ये काय 2000. सो स्टार p1 वी विल गिव्ह स्टार p1 काय मिळेल आपल्याला 10 मिळेल.
P2 मध्ये काय 3000, सो स्टार P2 काय मिळेल 20, सो 10 + 20 30, प्रिंट झालं 30. ओके, सो इन्स्टेड ऑफ पासिंग द व्हॅल्यू in like a call by value, we are passing the address of the variable. so address पास करतोय, सो तो address कोणत्या टाइपच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर असतो, पॉइंटर टाइपच्या, म्हणून आर्ग्युमेंट्स आपण काय घेतो, पॉइंटर घेतो. ओके, आता जर मला एरिया ऑफ सर्कल करायचं आहे युजिंग पॉइंटर म्हटलं तर तुम्ही मेन मध्ये पण करू शकता, ठीक आहे, बट एरिया ऑफ सर्कल using call by reference, so here we have to use a function. okay, now decide करा की तुम्हाला रेडियस फ्लोट पाहिजे का इंटिजर पाहिजे. सपोज फ्लोट पाहिजे, नाउ कॉल बाय रेफरन्स नी करायचे, सो आता आपला पॉइंटर आर्ग्युमेंट येणार. ओके, जर आपल्याला सिंपल प्रोग्राम करायचा असतं एरिया ऑफ सर्कल युजिंग फंक्शन ओनली, तर आपण फक्त फ्लोट लिहिलं असतं, पण आता मला कॉल बाय रेफरन्स नी करायचंय, सो फ्लोट स्टार, जे आर्ग्युमेंट असतील ते पॉइंटर टाइपचे घ्यायचे. ओके, नाउ मेन, पण मेन मध्ये पॉइंटर टाइपचं आर्ग्युमेंट घ्यायचं का नाही, जस्ट फ्लोट आर, देन त्याची व्हॅल्यू स्कॅन करायची, एंटर रेडियस, scanf %f %r, रेडियसची व्हॅल्यू घ्यायची आणि कॉल करताना ओनली r जर पास केला इट विल पास द व्हॅल्यू, बट आपल्याला पास करायचा त्याचा रेफरन्स म्हणजेच ऍड्रेस, सो ऍड्रेस पास केला. ओके, नाउ डेफिनेशन मध्ये फ्लोट स्टार सपोज p. ओके, नाउ हियर सपोज फ्लोट एरिया साठी मी a व्हेरिएबल घेतलं, देन a इज इक्वल टू 3.14 इंटू स्टार p, याला मी ब्रॅकेट टाकते बघा, बिकॉज स्टार स्टार ते कन्फ्युजन होईल, इंटू स्टार p, बिकॉज आपण काय करतो r इंटू r करतो ना. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू %f. ओके, फक्त आपले जे स्टार p आहे त्याला ब्रॅकेट करा, म्हणजे ह्या इंटू मध्ये डिफरन्शिएट होईल. ओके, नाउ इथे बघा r साठी पहिल्यांदा मेमरी ब्लॉक असाइन होणार, सपोज 1000 to 1004, एंटर रेडियस सपोज मी टाकली 7.2, इथे स्टोअर झाली. नाउ मी पास काय करणार, ऍड्रेस ऑफ r, म्हणजेच पास काय करणार 1000, सो तो ऍड्रेस p मध्ये काय जाणार, फ्लोट स्टार p इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ r, म्हणजेच काय p मध्ये जाणार r चा स्टार्टिंग ऍड्रेस, दॅट इज 1000. ओके, नाउ 3.40 इंटू स्टार p मीन्स व्हॉट, p मध्ये 1000 ला काय स्टोअर आहे 7.2, परत हा इंटू सिम्बॉल आणि इंटू परत स्टार p, सो p काय 1000 ला काय स्टोअर आहे 7.2, सो याचं कॅल्क्युलेशन होऊन a मध्ये स्टोअर होणार आणि ऍड्रेस आपण प्रिंट केला. ओके, सो इन्स्टेड ऑफ पासिंग द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल, हियर इन कॉल बाय रेफरन्स वी आर पासिंग द व्हॅल्यू ऑफ, we are passing the reference, that is the address of that variable. okay, so इथे आपलं पॉइंटर चॅप्टर कंप्लीट झालं आहे आणि आपला सिलेबस पण कंप्लीट झाला आहे. ओके, सो जस्ट क्रॉस चेक करायचं सिलेबस, जर एखादा पॉइंट राहिला असेल तर मला तो सांगा, मी तो तुम्हाला एक्सप्लेन करेल, आणि एनी डाऊट असतील तर ते पण मला, आता तुमची एक्झाम कधी आहे बघा, आता आपला सिलेबस आज कंप्लीट झालेला आहे, आज डेट आहे 9th जून. ओके, आणि तुमची जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे आय थिंक ती 28 समथिंग पासून आहे, 28 जून पासून, बिकॉज 25th ला तुमची टर्म एंड आहे 25th जूनला. ओके, आणि 28 जून पासून आय थिंक एक्झाम आहे प्रॅक्टिकल, किंवा 26 पासून असेल प्रॅक्टिकल अँड ओरल. ओके, आणि तुमची जी थिअरी आहे अकॉर्डिंग टू युअर टाइम टेबल 8 जुलै पासून आहे. ओके, सो तुमच्याकडे ऑलमोस्ट 1 मंथ आहे, सो त्या 1 मंथ मध्ये असं नाही की आपला सिलेबस कंप्लीट झालाय देन मी तुमच्या काही क्वेरी सॉल्व्ह करणार नाही. तुम्हाला कोणताही डाऊट असेल ते मला सांगा, एखादं लेक्चर तुमच्याकडून डिलीट झालं असेल किंवा नसेल लिंक तर ती पण सांगा, मी तुम्हाला शेअर करेल ती. ओके, जस्ट फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, लिंक कोणालाही शेअर करायच्या नाहीये. तुम्ही जर त्या लिंक शेअर केला तर त्यांची ऍक्सेस रिक्वेस्ट माझ्याकडे येते, बरोबर, ठीक आहे. सो कोणालाही लिंक शेअर करायचे नाहीयेत आणि डाउनलोडेड व्हिडिओ सुद्धा द्यायचे नाहीये, सो तेवढा ट्रस्ट मी तुमच्यावरती करते, ठीक आहे. सो कोणालाही द्यायचं नाहीये. हा, तुम्हाला काही क्वेरी असेल, एनी क्वेरी, जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही तोपर्यंत मला तुम्ही विचारू शकता, जरी पण आपला सिलेबस कंप्लीट झाला असेल तरी. ओके, आय एम अवेलेबल फॉर यू, ठीक आहे. आणि असं काही नाही की एक्झाम नंतर पण
सपोज आता नेक्स्ट सेमेस्टरला तुम्हाला C++ आहे, डेटा स्ट्रक्चर आहे. ओके, सो त्या केसमध्ये तुम्हाला सपोज आता मी एक्सप्लेन करते काही गोष्टी, तुम्ही माझ्याकडे ट्युशन जॉईन केली आहे परत, आणि त्या केसमध्ये एखादा टॉपिक C वरती डिपेंड आहे आणि तुम्हाला जर परत रिवाइज करायचं तर त्यावेळेस पण मी तुम्हाला परत लेक्चर देईल. ओके, सो तुमच्याकडे ते स्टोर राहिले पाहिजे असं काही नाही. जस्ट तुम्ही मला नेक्स्ट सेमेस्टरला पण म्हणले की मॅम आम्हाला सीचा हा टॉपिक परत रिवाइज करायचा, सो मी ते लेक्चर तुम्हाला परत देईल. ओके, सो इथे आपला सीचा सिलेबस कंप्लीट झालेला आहे. एकदा क्रॉस चेक करा, काय तुमच्या सिलेबस मध्ये एखादा पॉइंट राहिला असेल तर तुम्हाला तुम्ही सांगा, मी तो एक्सप्लेन करेल. ओके.